माझ्या प्रिय साधकांनो, आज आपण एका अशा विषयावर अत्यंत मनमोकळा संवाद साधणार आहोत, ज्याला समाज खूप वाईट, पाप किंवा निश्चित मानतो. तो विषय म्हणजे व्यभिचार. अनेकदा तरुण साधक मला विचारतात, महाराज, व्यभिचाराबद्दल तुमचे काय मत आहे? हे एखाद्या व्यक्तीला मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर कसे प्रभावित करते? काय योग्य आहे आणि काय चुकीचे, हे आम्हाला सोप्या भाषेत सांगा. बाळांनो, या विषयाचे मर्म समजून घेण्यासाठी आधी आपल्याला व्यभिचार या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. जर तुमच्या अंतःकरणात प्रेम नसेल तर तुम्ही व्यभिचारीच आहात. जेव्हा तुम्ही केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी, देहाच्या ओढ्यासाठी किंवा आयुष्य आरामासाठी स्वतःला जीवनाच्या एखाद्या पौलूच्या स्वाधीन करता, मग ती एखादी व्यक्ती असो व इतर कोणतीही भौतिक गोष्ट, आणि तिथे जर अंतःकरणातील पवित्र प्रेम नसेल तर तो व्यभिचारच आहे. मी कोणत्याही गोष्टीला योग्य किंवा अयोग्य असे शिक्के मारण्यासाठी इथे बसलेलो नाही. मी जीवनाची न्यायनिवाडी करणारा कोण? पण एक निसर्गाचा नियम नीट समजून घ्या. तुम्ही आयुष्यात जे काही करता त्याचा एक निश्चित परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो. आजच्या पिढीची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्यांना कृत्याचा आनंद हवा असतो, पण त्याचे जे परिणाम समोर येतात त्याचा सामना करण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना परिणामांशिवाय सुखाचा आस्वाद घ्यायचा असतो. जो माणूस स्वतःच्या कर्माचे परिणाम आनंदाने स्वीकारायला तयार नाही, तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा मूर्ख आहे. स्वतःच्याच विरोधात जाण्याची नासमजी मूर्ख माणूस तो असतो जो अनेक प्रकारे स्वतःच्याच विरोधात काम करतो. जो माणूस स्वतःलाच स्वतःच्या विरोधात उभे करतो त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? जेव्हा तुम्ही विचार न करता केवळ शरीराच्या, मनाच्या किंवा वासनांच्या एखाद्या तात्पुरत्या ओढ्यापुढे झुकून कोणतीही गोष्ट करता, तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःसाठी दुःख आणि वेदनांचे डोंगर उभे करत असता. कोणतीही गोष्ट जी एखाद्या माणसासाठी, विशेषच त्याच्या स्वतःसाठी त्रास आणि मानसिक संकट घेऊन येते, ती कशी काय शहाणपणाची असू शकते? जो माणूस स्वतःहून स्वतःच्या आयुष्यात दुःखाला आमंत्रण देतो त्याच्या वागण्याला काही अर्थ उरतो का? माझ्या राजांनो, एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवा की तुमची बुद्धी आणि तुमची सजगता हेच तुमचे खरे वैभव आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीचे गुलाम का बनता? जर तुम्ही तुमच्या शरीराच्या सवयीचे, क्षणिक भावनांचे गुलाम बनवाल तर तुम्ही तुमच्याच आत्म्याचा घात कराल. मी कोणत्याही गोष्टीला मंजुरी किंवा नामंजुरी देत नाही, पण जर तुम्ही नासमजेने जगता
तर ते सर्वात मोठे पाप आहे. ज्या मार्गात तुम्हाला सर्वात जास्त समजदारी आणि कल्याण वाटेल, तुम्ही तेच केले पाहिजे. हे चुकीचे आहे, ते बरोबर आहे, हा मूळ मुद्दा नाहीच. प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही तुमचे जीवन जागरूकतेने जगत आहात की केवळ तुमच्या वासनांचे गुलाम बनून. आज रात्री जी गोष्ट तुम्हाला तुमचे सर्वस्व वाटत आहे, तीच गोष्ट उद्या सकाळी जर तुम्हाला स्वतःच्याच नजरेत मूर्ख ठरवणार असेल, तर अशा क्षणिक ओढ्यांपुढे झुकणे हे जगण्याचे अत्यंत चुकीचे माध्यम आहे, दुसऱ्या कोणाला नाही. तर उद्या सकाळी तुम्हाला स्वतःला स्वतःची लाज वाटेल. अशी कोणतीही गोष्ट करू नका. मी असे म्हणत नाही की हे पाप आहे किंवा हा काही गुन्हा आहे. मी फक्त एवढेच म्हणतोय की हे अत्यंत मर्यादित आणि बेवकूफीचे लक्षण आहे. जी गोष्ट तुमचे आयुष्य संकुचित करते, जी तुमच्या चेतनेला मर्यादा घालते, ती गोष्ट खरोखरच करण्यालायक असते. बस एवढेच. व्यभिचार ही तुमच्या आयुष्याची ऊर्जा वाया घालवणारी गोष्ट आहे, ती करण्यालायक नाही. स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निर्माण करणे ही निव्वळ नासमजी आहे. जर तुम्ही तुमचे जीवन अशा पद्धतीने जगलात की वर बसलेल्या ईश्वरालाही तुमचा अभिमान वाटेल, तर त्यासारखी दुसरी उत्तम गोष्ट नाही. सातकांनो, तुम्हाला तुमचे आयुष्य इतक्या सुंदर आणि दिव्य समजदारीने जगले पाहिजे की स्वर्गातील देवतांनाही तुमच्या या जगण्याचा हेवा वाटला पाहिजे. जर तुमच्यामध्ये ही आंतरिक समज असेल, तर तुमच्या आयुष्यात काहीही योग्य किंवा अयोग्य उरणार नाही. तुमचे प्रत्येक पाऊल पवित्र असेल, पण जर तुमच्यात हे आत्मभान आणि शहाणपणा नसेल, तर तुम्ही कितीही चांगले कपडे घातले, समाजात कितीही प्रतिष्ठा मिळवली, तरी तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट चुकीचीच घडत राहील. आपल्या दत्तधाम सरकारच्या आश्रमात आपण नेहमी काय सांगतो? संकल्प असा असावा जो तुम्हाला वासनांच्या चिखलातून बाहेर काढून एका उच्च स्तरावर घेऊन जाईल. जर तुम्ही तुमच्या मनाची शांती गमावली, तर आपल्या दररोजच्या पूजेतील प्रार्थना किंवा एखादा पवित्र संकल्प पूर्ण करणेही कठीण होऊन बसेल. कर्माचे नियम अत्यंत चोख असतात. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या स्मरणात राहून आपले आयुष्य जगता, तेव्हा तुमच्याकडून होणारे प्रत्येक कृत्य हे एक यज्ञ बनते. स्वतःच्या आयुष्याला कोणत्या दिशेने घेऊन जायचे हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.
तुम्हाला एक उच्च आचार विचारांचे तेजस्वी व्यक्तिमत्व बनवायचे आहे की केवळ शारीरिक ओढ्यांमागे धावणारे सामान्य जीव? हे तुम्ही स्वतः ठरवायचे आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही डोळे मिटाल तेव्हा स्वतःला विचारून पहा, मी माझ्या वासनांचा गुलाम आहे की माझ्या जीवनाचा स्वामी? अजाणतेपणी शरीरात आणि मनात विचारांचा कचरा गोळा करू नका, नाहीतर भविष्यात कितीही प्रयत्न केले तरी मन शांती मिळवणे कठीण होईल. निसर्गाचे हे सुंदर नियम समजून घ्या आणि आत्मभानाने समजदारीने जगा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री गुरुदेव दत्त.